जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर बाबा वानखडे. मी उपासक आहे या धम्मभूमी देवरोड या ठिकाणी. मी नियमित रविवारच्या बुद्ध वंदनेसाठी येत असतो. या ठिकाणचा ऐतिहासिक धम्मभूमी आहे, याचा हा इतिहास आहे. या ठिकाणचे व्यवस्थापन जे आहे, जी काही कर्मभूमी जी आहे, ज्या ठिकाणचं थोड्या सारा संघर्षातून जी काही आज ही वास्तू दिसत आहे, धम्मभूमीच्या या मंगलमय पावनभूमीमध्ये जी काही वास्तू आज उभी दिसत आहे, ते भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड यांच्या माध्यमातून ही आपल्याच पायास मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत या ठिकाणी भगवान बुद्धाची पहिली मूर्ती या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेली आहे, या ठिकाणी स्थापना केलेली आहे. 25 डिसेंबर 1954 नंतर या ठिकाणी स्वतः ते येऊन त्यांनी इथं त्या गोष्टीची स्थापना केलेली आहे. खरं म्हणजे भारतामध्ये पहिलं बुद्ध विहार बाबासाहेबांच्या हातातलं हे पहिले बुद्ध विहार आहे, म्हणून हे ऐतिहासिक बुद्ध विहार आहे. खरं तर बाबासाहेबांनी रमाबाईला म्हणत असताना की रमा, हे तुझ्यासाठी खरी पंढरी मी तुला उभी करील, ते ही खरे पंढरीचं एक स्वरूप आहे मला असं वाटतं. कारण की दीक्षाभूमी हे ठिकाण तर खूप मोठं आहेच, परंतु बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं जे आहे ऐतिहासिक, तर ते ऐतिहासिक पंढरी जे आहे, रमाबाईला दिलेला शब्द तो या ठिकाणी आहे असं मी मानतो. म्हणून या ठिकाणची जी काही धम्मभूमी जी आहे, देवरोड आहे, या ठिकाणी विविध पद्धतीने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जे काही गोष्टी इथं केल्या जातात हे नियमित केल्या जातात. कोण्या ठिकाणी जर भारतामध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर फक्त त्या विहाराची स्थापना करून त्या ठिकाणी बुद्धवंदना केली जाते, उपासक उपासिका येतात, बुद्धवंदना करून जातात. परंतु या ठिकाणी खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी खरं सामाजिक रूप दिलं जाते. सामाजिक जी ध्येय धोरणे आहेत, शाळाची इथं स्थापना केलेली आहे, पाली भाषेचं इथं संवर्धन केलं जाते, इथं शाळा चालू करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे जे उपक्रम आहेत या ठिकाणी आता एस्टॅब्लिश होत आहेत, करत आहेत. महाराष्ट्रामधले जे आपले महापुरुष आहेत, भारतामधले जे आपले वंदनीय महापुरुष आहेत, त्या प्रत्येक महापुरुषाची इथं जयंती साजरी केली जाते. जयंती साजरी करून सर्व जे उपासक उपासिका आहेत, दर रविवारी इथं बुद्धवंदना केली जाते. आणि प्रत्येक या ठिकाणी जे बुद्ध धम्मभूमीचं जे विकासात्मक कार्य चाललं ते खूप फास्ट पद्धतीनं काम चाललं आहे. या गोष्टीला एवढी मोठी वास्तू हे खूप कमी काळात भीमपुत्र टेक्सादादा यांनी हे उभं केलेले आहे आणि त्यांच्या सर्व सोबत असणाऱ्या टीम सुद्धा त्यांचं सहकार्य चांगलं लाभत आहे या ठिकाणी.